ऍडिक्ट असतो आपण, त्या व्यक्तीला पण वाटतं मी चहा नाही सोडू शकत. तुम्ही नाही सोडायचंय, ते तुम्हाला सोडेल, पण कधी तुम्ही ठरवलं तर. त्याच्यामुळं आपल्याला कुठलीच गोष्ट सोडा किंवा आणि प्रमाणापेक्षा जादा हिनी 6 वेळा पित होते काल मला सांगितल्यात. प्यायचं खायचं, प्यायचं खायचं, गाडी रस्त्याला लावायची, तिथंच झोपायचं. आणि तिथंच झोपल्यावर लोक काय, एवढं रस्त्याला दारू पिऊन पडलेला माणूस. त्यामुळं त्याच्या खिशातली किल्ली काढून, स्वतः रोज काम करणारी व्यक्ती जर का खिशातली किल्ली काढून गाडी गाडी पण ओळखत नव्हती म्हणायचं, 2 गाड्या गेल्यात, आता तिसरी नवीन गाडी घेऊन परवा इथंच यांची बहीण दिली या गावात हुपरीत. इथंच गाडी नवीन स्प्लेंडर लावल्यात म्हण आणि तिथंच झोपल्यात म्हण. आणि त्या दिवशी लाटवडे सर भेटल्यात त्यांना आणि त्यांचं लाईफ बदललंय. ओके, त्यामुळे बदलू शकतं का? हो. आणि हे इतकं भारी काम आहे, एवढं लोकांना मदत करता येतं, एवढं लोकांचं लाईफ बदलता येतं. आणि आपण म्हणतो लोक नाही म्हणतात म्हणून मी सांगत नाही. आपण सकाळी सांगतो एक व्यक्तीला लिंक द्या, एक व्यक्तीला मदत करा. आणि आपल्याला वाटतं लोक नाही म्हणतात, असं नाही, म्हटलेले म्हणतात, बरोबर आहे, आपल्याला सारखं सांगावं लागतं. पण एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं आपल्यामुळं. आणि त्याची लय भारी पुण्य भेटतं बरं का. तुम्हाला माहिती कळणार नाही ते, तुम्हाला वाटेल आता आपल्याला हे फक्त आत्ताच्या आत्ता, आता नाही, तुम्हाला तुमच्या मुलांना केवढं भारी हे भेटतं. ओके, त्यामुळे जाऊ, खूप लोकांना मदत करू हा संकल्प मी तर अजून जरा काल स्ट्रॉंग संकल्प केलाय. एवढं लाईफ जर का एवढे दिवसात सगळं सुटत असेल तर किती भारी. जाऊ, आता आपण 19 वर्ष पिऊन काय शरीराची वाट लागली असेल. 4 बॉटल म्हणजे नॉट ए जोक. 4 बॉटल मिळवायचं, त्याच्यापेक्षा जादाच प्यायचं बायकोला, आणि मग मारझोड करायची, काठी लाठी दगड सगळं असतंय हे रोज. हे सगळ्यांचं काही कळत नाही म्हटले मला काल. ते दारू पिल्यावर काहीच कळत नसतंय, त्याच्यामुळे ते होत असतंय. ओके, चलो, जाणार आहोत आता. पावसाळा आला, थोडासा पाऊस आता हे घेतलाय, विश्रांती घ्यायला लागलाय. आपण पण घेतो ना तसं. त्यामुळं आता परत आणि पाऊस येणार आहे, कारण आम्हाला ज्यादा गरज आहे त्याची शेतकऱ्याला. त्यामुळे आम्ही वाट बघायला लागलोय. पण तो पाऊस येता येता, नाण्याला कशा 2 बाजू असतात, तशा आपण आपली त्या वेळेला काय केअर करायची असते हे जर समजलं तर डॉक्टर काय म्हणतात माहितीये का, हा सीझन आहे आमचा. सीझन म्हणजे चांगले दिवस असतात त्या पिरियड मध्ये. आणि तोच टॉपिक आज डॉक्टर घ्यायला लागलेत की त्यांच्याकडचे लोक कट होणार आहेत आपण जर काळजी घेतली तर. त्यामुळे पावसाळ्यात घ्यायची काळजी हे विषय देणार आहेत डॉक्टरनी आज आदवताई. त्यामुळे बिघडलं तर आज त्या, नो प्रॉब्लेम. त्यामुळं खूप भारी रिझल्ट आहे स्वतःचा त्यांचा पण. आणि भारी एक एक तर रिझल्ट एवढा क्लास आहे त्यांचा की स्वतः डॉक्टर होऊन माहिती नव्हतं असं नाहीये, पण त्याच्यावर प्रॉपर आपण काम नाही होत. तर जाणार आहोत आपण नेहाताईंच्याकडे, जोरदार क्लॅप करणार आहोत. कंटिन्यू नेहाताई. सुमित सर ऑल म्यूट टाका. येस ताई, अनम्यूट करा मॅडम. थँक्यू सर. गुड मॉर्निंग ऑल. मॅडमने आता म्हटलं की सीझन असतो, आमचा सीझन असतो. आम्ही म्हणतो, खरंच म्हणतो की पावसाळा आला किंवा एकदम थंडी जास्त पडली की अगदी खूप कडाक्याचं ऊन यायला लागलं की म्हणजे ऋतू चेंज झाला की आमचा सीझन असतो. म्हणजे खूप पेशंट ह्या वेळेला होतात, कारण वातावरणातला जो बदल असतो त्याचा परिणाम डायरेक्टली आपल्या शरीरावर, आपल्या तब्येतीवर होत असतो. म्हणून आम्ही म्हणतो की आता मी म्हणते की आला पावसाळा, तब्येत सांभाळा. म्हणजे आता जर तुम्ही तब्येत सांभाळली नाही तर तुम्हाला डॉक्टरांच्या वाऱ्या नक्कीच करायला लागतात. तर मी डॉक्टर नेहा जाधव, मी कोल्हापूरची आहे. शतयशी फॅमिलीमध्ये येऊन मला जवळजवळ 1-1.25 वर्ष झालेलं आहे. मी ग्रुपमध्ये आले ते माझं आणि माझ्या मुलाचं वाढलेलं वजन याच्यासाठी. आम्ही जॉईन झालो. 40 दिवसाची मॅरेथॉन स्टार्ट झाली आणि मॅरेथॉन स्टार्ट झाल्यानंतर पहिल्या 40 दिवसातच माझा 10 किलो फॅट लॉस केला. मुलाने स्वतःचा 15-16 किलोचा फॅट लॉस केला पहिल्या 40 दिवसातच. आणि त्याच्यानंतर जे वजनामुळे होणारे जे त्रास आहेत, जसं काय कंबरदुखी आहे, टाचदुखी आहे, गुडघेदुखी आहे, फ्रोझन शोल्डर होतं, मला दोन्ही शोल्डर फ्रोझन होते ते, किंवा केस गळती, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या 1-2-3 महिन्यातच सगळ्यात कमी झाल्या. पण सगळ्यात बेस्ट रिझल्ट, आता जसं मॅडम म्हटलं की बेस्ट रिझल्ट, तो बेस्ट रिझल्ट आहे माझा स्किनचा, जो मला जवळजवळ 8 वर्षापासून मला फंगल इन्फेक्शनचा खूप त्रास व्हायचा. म्हणजे डेली मला एक फंगलची गोळी खावीच लागायची
आणि त्याच्याशिवाय मला चैन पडायचं नाही. म्हणजे जर नाही खाल्ली तर मग ते इचिंग व्हायचं, डार्क पॅचेस व्हायचे, लाल पॅचेस व्हायचे, अगदी लाल चट्टे उठायचे. त्याच्यामुळे डॉक्टर असल्यामुळे मला मेडिसिन तर काय मिळतातच, फ्री सुद्धा मिळतात कधी कधी. तर मी रोज डेली एक गोळी खात होते. 8 वर्ष सलग खाल्ली, वेगवेगळी औषधं चेंज करून खाल्ली, पण त्याच्यात रिझल्ट नव्हता. आणि आम्ही डॉक्टर सांगतो की फंगल इन्फेक्शन हे मुळापासून जात नाही, त्याला तुम्हाला औषधं चेंज करून किंवा बरेच दिवस पर्यंत औषधं खावी लागतात, कदाचित तुम्हाला आयुष्यभर औषधं खावी लागतात. पण आम्ही काय सांगतो की हा थोडं थोडे दिवस थांबा, परत झालं की परत चालू करा, असं फंगल इन्फेक्शनचं असतं. पण मी जसं जसं हे फ्युएल घ्यायला लागले तसं तसं माझं फंगल इन्फेक्शन जे होतं 8 वर्षाचं, ते फंगल इन्फेक्शन माझं लिटरली 20 ते 25 दिवसात पूर्णपणे गेलं. म्हणजे जे डार्क पॅचेस होते, जे लाल पॅचेस होते, इचिंग व्हायचं, ते आपोआप कमी होत गेलं. आणि गेल्या वर्ष दीड वर्षात मी एकही फंगलची गोळी खाल्लेली नाही. कारण हाच माझा रिझल्ट आहे. ज्यावेळेला मला रिझल्ट आला त्यावेळेला मला पटलं नाही की हे ह्या फ्युएलमुळे झालं असेल. पण जसं मी शेटे सरांचे लेक्चर्स ऐकत गेले त्यावेळेला मला पटलं की हे कशामुळे झालं, कसं आपलं गट हेल्थ, जशी आपली बाहेरची हेल्थ आहे तशी आपली आतली पण हेल्थ पूर्णपणे बिघडलेली असते. आणि त्याचाच इफेक्ट आपला वरती स्किनवर किंवा चेहऱ्यावर, केसांवर हा बाहेरून दिसत असतो. तर हा माझा बेस्ट रिझल्ट आहे. तर आता आपण बोलणार आहोत पावसाळ्याबद्दल. आता पावसाळ्याने विश्रांती घेतली आहे, पावसाने गेले 8 दिवस. पण पाऊस सुरू होणार, तो पडणार, तो एकदम जोरातच पडणार आहे, असं हवामान खातं सांगते. तर हा जो पावसाळा आहे तर भारतातला सगळ्यात महत्वाचा ऋतू आहे. साधारण जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडत असतो. आणि पावसामुळे निसर्गात वातावरण अतिशय सकारात्मक बदल घडून येतात. मे जून महिन्यात जसा कडक उन्हाळा नंतर आपण पावसाची अशी आतुरतेने वाट बघत असतो, अंगाची लाई होत असते. आणि ह्या उन्हानंतर ज्या वेळेला पावसाच्या सरी कोसळू लागतात तेव्हा सर्व वातावरण अगदी आल्हाददायक बनून जाते. हवेत आर्द्रता येते, गारवा येते आणि त्याच्यामुळे वातावरण एकदम गार थंड होऊन जाते. कोरडे पडलेले नदी नाले, तलाव म्हणा, धरणं म्हणा, विहिरी म्हणा, हे पाण्याने भरून जातात. जमिनीतली जी भूपातळी असते ती वाढायला लागते. आणि मग शेतकरी शेतात पेरणीचे कामं सुरू करतात. आणि याच काळात वेगवेगळी पिकं, वेगवेगळ्या पालेभाज्या, वेगवेगळी आंतरपिकं यांची लागवड केली जाते. पक्षी, प्राणी, झाडं, झुडपं, एकंदरीत सर्व निसर्ग हा नवचैतन्याने भरून जातो. पण हा जो पावसाळा आहे जितका आल्हाददायक आहे तितका भयंकर सुद्धा आहे बरं का. आपण मानवानेच निसर्ग चक्रामध्ये केलेल्या हस्तक्षेपामुळे हा ऋतू कधी कधी आपल्यावरच क्रुद्ध होत असतो. प्रचंड प्रमाणात केलेली झाडांची तोड, कॉन्क्रीटचं जंगल याच्यामुळे निसर्गाचं जे ऋतुचक्र आहे पूर्णपणे बिघडलेलं आहे. पूर्वी बघा ती 4 महिन्याचा उन्हाळा, 4 महिन्याचा पावसाळा, 4 महिन्याचा हिवाळा, असं असे ऋतू होते. पण आता पाऊस कधीही परत असतो. मागच्या वर्षी तुम्ही आठवा डिसेंबर पर्यंत पाऊस पडत होता. म्हणजे हे जे निसर्गाचं चक्र आहे हे बिघडलेलं आहे. त्या चक्रामध्ये कधी अतिवृष्टी, कधी अल्पवृष्टी, म्हणजे कधी खूप पाऊस पडणं, कधी खूप कमी पाऊस पडणं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. अतिवृष्टी म्हणजे अगदी थोड्या वेळेत नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणात पाऊस पडणं. ही नैसर्गिक आपत्ती सगळ्यात वाईट परिणाम हा शेतीवर होत असतो. शेतीतली पिकं ही पाण्याखाली गेल्याने, जास्त वेळ पुराच्या पाण्यात राहिल्याने ह्या पिकांचं अतोनात नुकसान होते आणि त्याचाच परिणाम बाजारात येणाऱ्या अन्नसाठ्यावर होतो. काही वेळा निकृष्ट दर्जाचं अन्नधान्य बाजारात येतं आणि तेच आपण आहारात घेत असतो. तसेच पुराच्या पाण्यात खूप वेळ राहिलेले फळभाज्या म्हणा, पालेभाज्या म्हणा, या सगळ्यांवरती बऱ्याचदा विषाणू, जीवाणू, किटाणू यांची वाढ होत असते आणि तेच आहार, तेच भाज्या आपण खातोय आणि त्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असते. काही वेळेला अल्पवृष्टी, ज्या वेळेला ती वृष्टीची कथा पण काय वेगळी नाहीये. सरासरीपेक्षा कमी जेव्हा पाऊस पडतो, खूपच कमी पाऊस पडल्याने जमिनीला जे आवश्यक पाणीच मिळत नाही आणि त्याच्यामुळे ज्या नदी नाल्या कोरडे पडतात, जमिनीची भूपातळी कोरडी होते, भूजल पातळी कोरडी होते, कमी होते, खाली जाते आणि योग्य प्रमाणात पाणी पुरवठा न झाल्याने त्याच्यामुळे सुद्धा पिकांचं उत्पादन कमी होते. आणि चारा म्हणा, पाण्याची कमतरता यामुळे जनावरं जी आहेत, दुभती जनावर आहेत, त्यांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो आणि त्याचा सुद्धा परिणाम दूध उत्पादनावर किंवा त्याच्या उत्पादनावर सुद्धा होतोय. म्हणजे पाऊस कमी पडला तरी प्रॉब्लेम, जास्त पडला तरी प्रॉब्लेम आणि त्या दोन्हीचाही थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. पावसाळ्यातला जो ओलावा आहे, गारवा आहे, थंड हवा आहे, यामुळे लहान मुलं म्हणा, वृद्ध लोक म्हणा किंवा ज्यांची प्रतिकार शक्ती ही अतिशय कमी आहे, असे सर्वच लोक लवकर म्हणजे सारखे सारखे आजारी पडतात. म्हणजे त्यांची इम्युनिटी कमी असते ह्या लोकांची, जे लहान मुलं आहेत.
वृद्ध लोक आहेत किंवा गर्भार लोक गरोदर स्त्री आहेत, ह्यांची प्रतिकारशक्ती मुळातच कमी असते आणि ह्या वातावरणात ह्या लोक खूप लवकर आजारी पडतात. ह्याच वातावरणात साथीचे आजार म्हणा, त्वचेचे आजार म्हणा किंवा पाण्यातून होणारे जे इन्फेक्शन असतात, याचं प्रमाण खूप वाढलेलं असतं. म्हणूनच पावसाळ्यात आपण आपला आहार, आपलं पाणी, आपले कपडे, आपली झोप, आपलं आजूबाजूच्या वातावरणाचं स्वच्छता, ह्या सगळ्या गोष्टीत विशेष बदल करणं खूप गरजेचं आहे. पावसाळ्यात साथीचे आजार खूप जास्त प्रमाणात पसरतात. दूषित पाणी जे असते, पावसाचं पाणी येते, कुठूनही येते, कुठलेही घाण पाणी साठून साठलेलं पाणी जे आपलं पिण्याचं पाणी आहे त्याच्यात मिक्स होत असतं आणि त्याचाच परिणाम आपल्याला डास म्हणा, माशा म्हणा, ह्या अस्वच्छ अन्न साथीचे आजार पसरण्याचं मुख्य कारण आहे. एकच मिनिट. तर हे जे अस्वच्छ अन्न आहे त्याच्यामुळे साथीचे आजार पसरण्याचं मुख्य कारण हेच आहे. तर तसंच वातावरणात जे होणारे सतत बदल आहे त्याच्यामुळे सर्दी, खोकला, ताप ह्या आजाराचं प्रमाण ह्या पावसाळ्यातच जास्त असते. म्हणूनच आम्ही म्हणतो की आमचा सीझन आहे. दूषित पाण्यामुळे जुलाब आहे, उलटी आहे, पोटदुखी आहे, ह्या लक्षणांनी युक्त असं गॅस्ट्रोएंटरायटिस किंवा कॉलरा, तसंच उलटी आहे, पोटदुखी आहे, या लक्षणांसोबत काविळीचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आपण पावसाळ्यात बघतो. लहान मुलांमध्ये पोटात जे जंत होतात त्याचं प्रमाण सुद्धा पावसाळ्यातच जास्त वाढलेलं असते. पावसाळ्यात साठलेल्या पाण्यात खेळणारी मुलं आपण सगळीकडे बघतो. पण ह्या पावसाच्या पाण्यामध्ये घाण पाणी असतं ते. त्या घाण पाण्यामध्ये खेळल्यामुळे त्यांच्या मुलांना त्वचेवर पुरळ येणे, जखमा होणे आपण बघतो बघा. हातापायाच्या बोटांमध्ये चिखल्या होतात. हा त्रास पावसाळ्यातच जास्त होतो. कारण ते जे जंतू असतात त्या पाण्यामध्ये असतात आणि ते जास्त वेळ आपण त्या पावसाच्या पाण्यात राहिलो तर हे सगळ्यांनाच होऊ शकते. लहान मुलांनाच नाही, मोठ्यांना पण बघतो आपण ह्या सीझन मध्ये जास्त होते. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साठून राहते. ते वाहून जात नाही आणि ही डबकी जी साठली जातात त्या डबक्यांमध्ये डास आहे, माशा आहे, यांचं प्रमाण वाढते आणि ह्या डासांमुळेच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया ह्यासारखे आजार मोठ्या प्रमाणात ह्याच वेळेत दिसून येतात. उघड्यावरचं गाड्यावरती माशा बसलेलं अन्न, शिळं अन्नपदार्थ, अस्वच्छ ठिकाणी बनवलेले अन्नपदार्थ म्हणजे बाहेर आपण टपरीवर वगैरे बघतो की ती मुळातच ती त्या त्या गोष्टी एकदम घाणेरड्या ठिकाणी ते असतात आणि त्यात पाणी पडलेलं असेल, पावसाचं पाणी साठलेलं असेल, तर आजूबाजूला त्यांचे जे वेस्ट ते टाकतात त्याच्यात तर आणखीनच माशा किंवा डास यांचं उत्पादन होत असते. आणि असेच अन्नपदार्थ आपण जर खाल्ले तर त्याच्यामुळे सुद्धा जुलाब आहे, टायफॉइड आहे, पोटदुखी ह्यासारखे आजार नक्कीच होतात. पावसाळ्यात आपण आता हे बघतो की ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला आजार आपण लवकर होतात. तर ह्या पावसाळ्यात आपण आजार हे टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे? आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, पण त्याच्यावर आपण वर्क केलं पाहिजे, त्याच्यावर खरोखर काळजी घेतली पाहिजे. पाण्याचं बघितलं तर आता सध्या पाणी गढूळ येतं किंवा अगदी त्याच्यात पांढरं वगैरे असं पाणी येतं. तर हे पाणी आपण स्वच्छ पाणी पिताना स्वच्छ पाणी पिलं पाहिजे आणि जे पाणी येतं घरात ते उकळून घ्या, फिल्टर घ्या. बाहेरचं पाणी जे आपण पॅकबंद बाटलीमध्ये सुद्धा जर लोकल लेवलला पाणी तयार होतं आपण घेत असेल, तर ते सुद्धा आपण विचारपूर्वकच घेतलं पाहिजे. कारण आता त्या पाण्यामध्ये सुद्धा भेसळ व्हायला लागली. ती पण आपण व्यवस्थित लक्ष देऊन घ्यायला पाहिजे. गरम अन्न खायला पाहिजे. उघड्यावरचं बाहेरचं शिळं अन्न, बाहेरचं उघड्यावरचं अन्न किंवा घरातलं सुद्धा शिळं अन्न न खाणे. उघड्यावरचं अन्न आता मी सांगितलंच की ते कुठल्या माहोलमध्ये तयार केलेलं असते, तिथे कुठल्या ठिकाणी तयार केलेलं असते ते पण बघणं गरजेचं आहे. पण ऍक्च्युली बाहेरचं खाणं हे पूर्णपणे टाळलंच पाहिजे पावसाळ्यात. हात बाहेरून येतोय आपण, ते हात-पाय साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत, वारंवार धुतले पाहिजेत. नेहमी आपण जेवणापूर्वी म्हणा किंवा शौचालयाला जाऊन आल्यावर नंतर वॉश केले पाहिजे. वॉशरूमला जाऊन आल्यानंतर सुद्धा स्वच्छ पाण्याने हात धुतले पाहिजे, साबणाने हात धुतले पाहिजेत. पावसातून आपण बाहेर भिजून येतो. आपण लगेच चेंज केलं पाहिजे किंवा डोकं आपण ओलं असते ते पुसलं पाहिजे. ओले कपडे लगेच चेंज केले पाहिजे. अंगावर तसंच ठेवायचे नाही. आपण घरात सुद्धा बायका बघा कामं करतोय, ओले कपडे तसेच अंगावर राहतात आणि मग फंगल इन्फेक्शन जे आहे ना, हे बऱ्याचदा त्या ओल्या कपड्यांमुळे सुद्धा होते. पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत. आता हे न वाळलेले कपडे पण आपण जर परिधान केले तर त्या दमट कपड्यांमुळे
आपल्याला त्रास होऊ शकतोय फंगल इन्फेक्शनचा. तर हे आपण टाळलं पाहिजे की ओले कपडे न वापरणे, दमट कपडे जे पूर्णपणे वाळलेले नाहीत असे कपडे सुद्धा आपण वापरले नाही पाहिजेत, कारण त्यातूनच आपल्याला फंगल स्किन इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो. पाय स्वच्छ कोरडे करणं. पण बऱ्याचदा बाहेरून आलो की ते पावसाच्या पाण्यात जर भिजलो असलो, जरी आपण पावसाच्या पाण्यात पाय नाही घातला तरी जे पाणी अंगावर पडलेलं असतंय त्याच्यामुळे सुद्धा ते चिखल्या वगैरे होण्याचा संभव असतो. त्याच्यामुळे बाहेरून आलो तर पूर्ण पाय कोरडे करणं, स्वच्छ करणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे सुद्धा फंगल इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो. आता डासांची पैदास मी सांगितलं की जिथे साठलेलं पाणी असते, साठलेली डबकी, तिथे डासांच्या अळ्या, तिथे डास अळ्या घालतात, अंडी घालतात आणि तिथूनच डासांची उत्पत्ती होत असते. तर अशा वेळेला आपण जिथे शक्यतो घरात किंवा बाहेर आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे पाणी साठणार नाही अशा वेळेला अशी आपण काळजी घेतलेली आहे. घरात सुद्धा आपले इंडोर प्लांट्स असतात, वॉटर प्लांट्स असतात, ह्यात सुद्धा पाणी साठू न देणे किंवा ते वारंवार चेंज करणे ह्या सुद्धा गोष्टी केल्या पाहिजेत. त्यामध्ये मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार, ह्यासारखे अळ्या, ह्याच्या ज्या मलेरियाची जे डास असतात त्या अळ्या घालत असतात, अंडी घालत असतात आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. जर आवश्यकता असेल तर मच्छरदाणी वापरा, रिपेलंट वापरा, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. छत्री, रेनकोट हा कायमस्वरूपी सोबत ठेवला पाहिजे, कारण आता जरी पावसाने दडी मारली असली तरी पावसाचा काही नेम नाही, कधीही सुरू होऊ शकतं आणि अशा वेळेला आपण जर थोडं जरी पावसात भिजलो तरी सुद्धा आपल्याला त्याचं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. तसंच घसरण नाही असे फुटवेअर, म्हणजे आपण बऱ्याचदा घसरण झालेली असते, शेवाळ साठलेलं असते, बऱ्याचदा आपण हेल्दी असतोय पण ते पाय घसरल्यानंतर जर काही फ्रॅक्चर झाला तर निव्वळ एक दीड महिना आपल्याला जागेवर बसायला लागते. म्हणून त्या पण गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत की पाय घसरणार नाही तसे फुटवेअर वापरले पाहिजे. पुराचे आपल्याला फार आकर्षण असते. पूर आला आपण पुराच्या पाणी बघायला जातो किंवा पुराचं पाण्यात भिजायला जातो, पण हे खरोखर टाळलं पाहिजे, कारण पुराच्या पाण्यामध्ये खूप लांबून पाणी आलेलं असते ते आणि बऱ्याचदा त्याच्यात मेलेले प्राणी, मेलेले अवशेष त्यात असतात आणि त्याच्यामुळेच, त्या पाण्यामुळेच मागच्या ज्या वेळेला पूर आला होता तेव्हा लेप्टोचा खूप इन्फेक्शन झालं होतं लोकांना. तर त्या इन्फेक्शन होऊ शकतं पुराच्या पाण्यामुळे. लेप्टोस्पोरोसिसचे खूप इन्फेक्शन होते, त्याच्यामुळे शक्यतो पुराच्या पाण्यात जाणं टाळा. आणि ओसरलेल्या पुराच्या पाण्याचा सुद्धा बरेच साईड इफेक्ट आहेत की जे ओसरलेलं पाणी असते आणि तेच आपल्या नळाच्या पाण्यात यायला लागलं तर त्याचं सुद्धा आपल्याला इन्फेक्शन होऊ शकते. म्हणून पाणी उकळून पिणं, जरी ओसरला पूर किंवा पाऊस जरी दडी मारला तरी सुद्धा ते पाणी उकळून घेणं खूप गरजेचं आहे. वेगाने जाणाऱ्या पाण्यातून सुद्धा आपल्याला जायची एक मजा असते की गाड्या पाण्यातून नेणं किंवा पाणी उडवत नेणं, ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, कारण त्याच्यामुळे वाहनांचं पण नुकसान होतंय आणि कदाचित गाडी स्लिप होऊ शकते. गाडीत आता रस्ते आपले कोल्हापूरचे बघतायच की कुठेही खड्डा असतं, गाडी स्लिप होऊ शकते, गाडी खड्ड्यात जाऊ शकते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, पाण्यातून गाडी नेणे ह्या सगळ्या गोष्टी पण टाळल्या पाहिजेत. आता ताप, जुलाब, उलट्या, सर्दी, खोकला हे सगळं पावसाळ्यात येतेच, होतेच. तर ज्या वेळेला हे जास्त अंगावर काढून चालत नाही. तुम्हाला इन्फेक्शन झालं तर लगेच तुम्ही डॉक्टरांच्याकडे जा, त्यांचा सल्ला घ्या, त्यांची औषधं घ्या, सुरू करा. अंगावर काढू नका कुठल्याही गोष्टी. लहान मुलांचे जे वापरलेले कपडे असतात, आता लहान मुलं सुद्धा ह्या सीझनमध्ये खूप लवकर आजारी पडतात. त्यांची इम्युनिटी कमी असल्यामुळे, प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे. त्यामुळे त्यांचे सुद्धा कपडे म्हणा, खेळणी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. घरात आर्द्रता निर्माण होते. पावसाळ्यात कसं दमट हवामान असते घरामध्ये सुद्धा. तर थोडं दारं खिडक्या उघडी ठेवणं, हवा खेळती ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. लहान मुलांना पावसाच्या पाण्यात मी मगाशी सांगितलं की उड्या मारायला खूप आवडते, पण ते शक्यतो टाळा, त्यांना करू देऊ नका, कारण त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या पायाला इन्फेक्शन, स्किन इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन होण्याची चान्सेस असतात. अगदीच खूप मुलं रडायला लागली तर एखाद्या वेळेला ठीक आहे, पण त्यानंतर सुद्धा त्यांची पूर्ण स्वच्छता ठेवणं खूपच गरजेचं आहे. रस्त्यावरचे कट करून ठेवलेली फ्रुट्स आपण खातोय बऱ्याच वेळेला, तर हे सुद्धा टाळलं पाहिजे. पालेभाज्या, फळभाज्या, आता मी सांगितलं की तुम्हाला पालेभाज्या ह्या ज्या पुराच्या पाण्यातून आलेल्या असतात किंवा पावसाच्या पाण्यात भिजलेल्या असतात, ह्या सगळ्या काही काळ मिठाच्या पाण्यात ठेवा आणि मगच त्या वापरा. बाहेरच्या गाड्यावरचे पदार्थ, जसं आपण पाणीपुरी, चाट, आता हे आपण खातच नाही, पण जर चुकून खावे लागले, खाऊच नये. पण ह्याच्यामध्ये, कारण जे पाणी वापरलेलं असते त्याचा हा मोठा प्रश्नच आहे, चिन्ह की कुठलं पाणी वापरतात. त्याच्यामुळे अक्षरशः पावसाळ्यात ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. पाण्याचं प्रमाण हे पावसाळ्यात आपल्या शरीरात खूप
म्हणजे आपण इनटेक खूप कमी करतो, की म्हणजे पाणी खूप कमी पिलं जाते. कारण तहानच कमी लागते. पण ते पाण्याचं प्रमाण सुद्धा प्रॉपर ठेवलं पाहिजे, की आपल्या शरीराला पाण्याची गरज ही कायम प्रत्येक ऋतूत असते. कमी जास्त प्रमाणात प्रत्येक ऋतूत असते. पण जर एखाद्या वेळेला जर तुम्हाला लूज मोशन किंवा उलट्या वगैरे जर चुकून झालं आणि जर तुमचा प्रॉपर पाण्याचा इंटेक नसेल, तर तुमचं शरीर हे डिहायड्रेशनमध्ये जाऊ शकते. लहान मुलांचं सुद्धा हेच होते, की एक उलटी झाली, एक जुलाब झाला, की लगेच लहान मुलं डिहायड्रेशनमध्ये जातात. का? कारण पावसाळ्यात आपलं वॉटर इंटेक खूप कमी झालेलं असतं. म्हणून जरी तहान नसली, तरी तासाला थोडं-थोडं पाणी, 1 ग्लास पाणी जे आपण म्हणतो, ते पावसाळ्यात सुद्धा पिलं पाहिजे. तर तुमचं शरीर हायड्रेटेड राहते प्रॉपर. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर पावसाळ्यात आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न केले पाहिजे. आता प्रतिकारशक्ती वाढवायची म्हणजे काय? तर आपला आहार हा खूप चांगला असला पाहिजे. सकस संतुलित आहार असणं खूपच गरजेचं आहे. आणि तो सुद्धा पचायला हलका पाहिजे. कारण पावसाळ्यात आपली जी पचनशक्ती असते, पचनसंस्था असते, ती मंदावलेली असते. पचनशक्ती मंद झाल्यामुळे आपले जे खाद्य आपण जे खातो, ते प्रॉपर डायजेस्ट होत नाही. म्हणून जो आपला आहार आहे, तो सुद्धा अगदी सकस हवा, संतुलित हवा आणि तो पण पचायला हलका हवा. आता सर्दी खोकल्यासारखे आजार आहेत, ते सुद्धा अ, खूप जास्त प्रमाणात आढळतात. त्यासाठीच योगाभ्यास हा सुद्धा तितकाच गरजेचा आहे. कारण योगाभ्यासाने शरीरातली जी ऊर्जा आहे, ती टिकून राहते आणि शरीरात ऊर्जा निर्मिती होते. पचनक्रिया जी आहे, ती जी मंदावलेली असते, ती सुधारण्यासाठी मदत होते. अपचनाचा त्रास कमी होतो. प्राणायामामुळेचा उपयोग हा ताणतणाव कमी करण्यासाठी होतो. त्याच्यामुळे शरीर, मन हे सगळं शांत ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. नियमित योगाभ्यासाने रक्ताभिसरण सुद्धा सुधारते. पावसाळ्यातल्या गार वातावरणामुळे सांधेदुखीचा त्रास हा जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येतो. कारण वातावरण सगळं गार झालेलं असते. तर नियमित जर तुमचा योगाभ्यास असेल, तर सांध्याच्या तक्रारी सुद्धा कमी होतात. फुफ्फुसाची कार्यक्षमता सुद्धा खूप कमी झालेली असते आणि त्याच्यामुळेच आपला सर्दी, खोकला हे होत असते. दमा ह्यासारख्या धाप ह्यासारख्या गोष्टी ह्या पावसाळ्यात डोकं वर काढतात. ह्या सगळ्या तक्रारींना सुद्धा प्राणायाम किंवा योगा हा खूप उपयोगी पडतो. योगाभ्यासाबरोबर आपला हलका-फुलका व्यायाम असणं सुद्धा शरीर निरोगी ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि व्यायाम, योगा, योग्य आहार ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला कुठेही बाहेर जायची गरज नाही. आपली स्वतःची फॅमिली त्याच्यासाठी नेहमीच तत्पर आहे. सकस संतुलित आहार म्हणा, योगाभ्यास म्हणा, प्राणायाम म्हणा, व्यायाम म्हणा, ह्याच्या ऑनलाईन बॅचेस आहेत. त्याच्यामुळे बाहेर कितीही पाऊस पडू दे, तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायला बाहेर जावं लागणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑनलाईन अवेलेबल आहेत. म्हणून अगोदर आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं, प्रॉपर आपण तब्येतीची काळजी घेतली, तरच आपण आपला हा जो पावसाळा आहे त्याचा मनमुराद आनंद घेऊ शकतोय. थँक यू मॅम. चलो जोरदार क्लॅप करणार आहोत आपण नेहाताईंसाठी. आपल्याला घ्यावयाची काळजी सांगितलंय. इथं आपण ना पावसाळ्याची ट्रिप वेगळी करतो. यंग असतात त्या लोकांचं ठीक आहे. आपण वयस्कर लोक सुद्धा चला तुमच्या बरोबर. पण त्यावेळेला आपण जी काळजी घ्यायला पाहिजे ना, ती काळजी जर